नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती हा सण कधी सुरू झाला, तो का साजरा केला जातो आणि त्याचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो आणि हा सण इतर सणांप्रमाणे चंद्रावर नाही, तर सूर्यावर आधारित आहे. आता आपण बघूयात मकर संक्रांती कधी सुरू झाली. मकर संक्रांतीची परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. वेद, पुराणे आणि महाभारतात या दिवसाचा उल्लेख आढळतो. महाभारतातील कथा सांगते की भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच देहत्याग केला, कारण उत्तरायणाचा काळ मोक्षप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. यावरून मकर संक्रांतीचा इतिहास किमान 4 ते 5,000 वर्षे जुना असल्याचे समजते. आता आपण बघूयात मकर संक्रांती साजरी करण्यामागचे कारण काय. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. याचा अर्थ दिवस हळूहळू मोठे होतात, थंडी कमी होऊ लागते, निसर्गात नवचैतन्य येते, म्हणून हा काळ शुभ, सकारात्मक आणि मंगल मानला जातो. शेतीशी जोडलेला सण. मकर संक्रांती हा शेतीशी निगडीत सण आहे. या काळात शेतकऱ्यांची पिके तयार होतात आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळते, म्हणून हा सण कृतज्ञता, आनंद आणि समाधानाचा प्रतीक आहे. आता आपण बघूयात तिळगुळ का दिला जातो, त्याचे महत्त्व काय आहे. मकर संक्रांतीला आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यामागे सुंदर अर्थ आहे. तीळ शरीराला उष्णता देतात, गूळ गोडवा आणि प्रेम वाढवतो. हिवाळ्यात शरीर निरोगी राहावे आणि नात्यांमध्ये गोडवा टिकावा, यासाठी तिळगुळाची परंपरा सुरू झाली. आता आपण बघूयात पतंग उडवण्याची परंपरा काय आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. या काळात सूर्यप्रकाश शरीराला मिळतो, व्हिटॅमिन डी मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे पतंग उडवणे हा आनंदासोबत आरोग्याचाही भाग आहे. आता आपण बघूयात भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो. मकर संक्रांती भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. महाराष्ट्र मकर संक्रांती, गुजरात उत्तरायण, पंजाब लोहडी, तामिळनाडू पोंगल, आसाम भोगाली बिहू. नावे वेगवेगळी असली तरी सणाचा अर्थ एकच आहे: सूर्य, शेती आणि सकारात्मकता. आता आपण बघूयात मकर संक्रांतीचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात मकर संक्रांती आपल्याला शिकवते नातेसंबंध जपायला, सकारात्मक विचार करायला, निसर्गाशी जोडलेले राहायला. हा सण सांगतो अंधार संपतो आणि प्रकाश सुरू होतो. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तो आहे नवीन सुरुवातीचा संदेश. या पवित्र दिवशी वाईट विचार सोडून चांगल्या विचारांची सुरुवात करूया. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.